Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचा लास्ट व्हिडिओ जर बघितलात तर त्यामध्ये आपण टूल्सबद्दल सिंगल पॉइंट कटिंग टूल्सबद्दल स्टडी केलेलं होतं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेथ मशीन अजून नवीन पॉईंट आहे त्याबद्दल स्टडी करणार आहोत. तर पहिला पॉईंट लेथ मशीन म्हणजे नेमकं काय आहे. तर तुम्ही बघितलं असेल की मॅक्सिमम वर्कशॉपमध्ये किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वाईडली यूज होणारं मशीन जो आहे तो लेथ मशीन आहे. तर लेथ इज वन ऑफ द मोस्ट वर्सटाईल अँड वाईडली यूज्ड मशीन टूल ऑल ओव्हर द वर्ल्ड. इट इज कॉमनली नोन ॲज दी मदर ऑफ ऑल अदर मशीन टूल्स. म्हणजे लेथला मदर ऑफ ऑल मशीन टूल्स असेही म्हटले जातात. म्हणजे नेमका लेथचा प्रिन्सिपल काय, म्हणजे लेथ कसा वर्क होतो, शॉर्टमध्ये प्रिन्सिपल काय. अ लेथ मशीन इज अ मशीन टूल दॅट रिमूव्ह दी अनडिझायर्ड मटेरियल फ्रॉम दी रोटेटिंग वर्कपीस in form of the chip with the help of tool that is traveled across the work and can be fit deep into the work. म्हणजे कसा हो, लेथ मशीनमध्ये वर्क कसा होतो ॲक्च्युली. तर लेथ मशीनमध्ये जो आपला जॉब असतो तो जॉब दोन सेंटर्सच्या मध्ये होल्ड करतात. एक असतो आपला लाईव्ह सेंटर किंवा त्याला एडस्टॉक सेंटर आणि एक असतो टेलस्टॉक सेंटर, म्हणजे त्यालाच डेड सेंटर असेही म्हणतात. त्या दोन्ही सेंटरमध्ये जॉब होल्ड केला जातो आणि जॉबला हायर स्पीडमध्ये रोटेशन दिला जातो. म्हणजे जे स्पिंडल असतात किंवा एडस्टॉक जो असतो तो रोटेट व्हायला चालू होतो. म्हणजे एडस्टॉकचा स्पिंडल जो आहे तो रोटेट व्हायला चालू होतो हाय स्पीडमध्ये. म्हणजे जॉब इज इन अ रोटेशन. मग त्यावेळी आपला जो टूल असतो तो टूल जो आहे तो त्याच्या आपला जो जॉब असतो त्याच्यामध्ये म्हणजे त्याला डेप्थ ऑफ कट दिला जातो. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट त्याला मोशन दिला जातो आणि अक्रॉस दी लेंथ आपण त्या टूलला मूव केला जातो. त्यामुळं जो एक्सेस मटेरियल आहे वर्कपीसवरचा तो शेव ऑफ होऊन रिमूव्ह होतो इन फॉर्म ऑफ दी चिप. आणि आपल्याला ज्या पद्धतीनं शेप पाहिजे त्या पद्धतीचा शेप आपल्याला वर्कपीसला देता येतो. म्हणजे लेथवरती आपल्याला टर्निंग म्हणजे त्याचा जो डायमीटर असतो त्यामध्ये चेंजेस करणे अलॉंग दी लॉन्जिट्युडनल ॲक्सिस, आणि आपल्याला फेसिंग करता येतो. त्याच पद्धतीनं आपल्याला थ्रेड कटिंग करता येतो किंवा ड्रिलिंग पण करता येतो, बोरिंग करता येतात. असं नंबर ऑफ ऑपरेशन्स आपल्याला लेथवरती करता येतात. हे झालं बेसिक लेथचा प्रिन्सिपल. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ लेथ्स. म्हणजे लेथचे नेमके कोणकोणते टाईप आहेत. आता नेमकं जर तुम्ही बघायला गेलात की नंबर ऑफ टाईप्सचे लेथ तुम्हाला मार्केटमध्ये म्हणा किंवा इंडस्ट्रीमध्ये बघायला भेटतात आणि नंबर ऑफ डिफरंट साईजचे लेथ असतात. पण जर तुम्ही कॉमन त्याचा जर प्रिन्सिपल बघितलात, बेसिक प्रिन्सिपल ते कसा काम करतो, तर बेसिक प्रिन्सिपल हा सेम असतो. म्हणजे आता जे मी सांगितलेलं होतं की वर्क जो असतो तो सेंटर्समध्ये होल्ड केलेला असतो आणि ते रोटेट होत असतो. त्याच्या अगेन्स्ट टूल जे आहे ते ट्रॅव्हल होऊन त्याच्यावरनं मटेरियल रिमूव्ह केला जातो. हे बेसिक म्हणजे त्याचा जो प्रिन्सिपल आहे तो बेसिक असतो. पण ते डिफरंट साईज किंवा डिफरंट पर्पजसाठी यूज करतात, त्यावरनं त्याचे टाईप्स पडतात. आता फर्स्ट आहे स्पीड लेथ. स्पीड लेथमध्ये कुठले येतो, वूड लेथ येतो, स्पिनिंग लेथ येतो, सेंटरिंग येतो किंवा पॉलिशिंग लेथ येतात. आणि सेकंड आहे सेंटर लेथ और इंजिन लेथ. आता सेंटर लेथमध्ये बेल्ट ड्राईव्ह किंवा इंडिव्हिज्युअल मोटर ड्राईव्ह असतो किंवा गेअर ड्राईव्ह असतो. थर्ड आहे बेंच लेथ आणि फोर्थ आहे टूल रूम लेथ. फिफ्थ आहे कॅप्स्टन लेथ किंवा टगेत लेथ. कॅप्स्टन आणि टगेत हे दोन्ही वेगवेगळे लेथ आहेत, पण दोघांचा जर तुम्ही बघितलात की मॅक्सिमम जो कन्स्ट्रक्शन असतो मॅक्सिमम तो सेम असतो आणि पर्पज देखील सेम आहे, पण थोडा व्हॅरिएशन असतो कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्यांचे जो वर्किंग रेंज आहे तो पण डिफरंट असतो. ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि त्यानंतर आहे स्पेशल पर्पज लेथ. म्हणजे फक्त स्पेशल पर्पजसाठी बनवलेले लेथ असतात काही. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल व्हील लेथ आहे, गॅप लेथ आहे, गॅप बेड लेथ आहे किंवा डुप्लिकेटिंग लेथ आहे आणि टी लेथ आहे. आणि लास्ट आहे ऑटोमॅटिक
लेथ, जसं तुम्ही CNC वगैरे बघितलेलं आहे ते ऑटोमॅटिक टाईप लेथमध्ये येतात. तर आता आपण एक एक पॉईंट वाईज आपण बघू की नेमकं म्हणजे ते लेथमध्ये नेमकं काय असतात डिफरंट टाईपच्या लेथमध्ये. फर्स्ट आहे स्पीड लेथ. आता स्पीड लेथ जर तुम्ही बघितलात, स्पीड लेथ इज अ सिम्पलेस्ट ऑफ ऑल टाईप्स ऑफ लेथ इट इन इट्स कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन. म्हणजे स्पीड लेथ जो आहे तो सगळ्यात सिम्पल लेथ असतो कन्स्ट्रक्शनमध्ये आणि ऑपरेशनमध्ये पण सगळ्यात सिम्पल असतो. आणि महत्त्वाचा पॉईंट, इट इज द इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ द स्पीड लेथ्स आर बेड, हेडस्टॉक, टेलस्टॉक and tool post mount on the adjusting side. Tool post mount on the adjusting side. Adjustable असतो टूल पोस्ट. आणि अजून एक, इट हॅज अ नो फीडबॉक्स अँड लीड स्क्रू अँड कन्व्हेन्शनल टाईप कॅगेज. म्हणजे कसं असतो, जर तुम्हाला सांगायचं झालं, हा आहे तुमचा स्पीड लेथमध्ये फक्त म्हणजे बेसिक जे पार्ट्स असतात तेच असतात, जसं की हेडस्टॉक असतो, टेलस्टॉक असतो, बेड असतो आणि टूल पोस्ट देखील असतो, पण तो ॲडजस्टेबल टूल पोस्ट असतो. म्हणजे त्याला कॅगेज वगैरे किंवा ॲप्रॉन मेकॅनिझम, लीड स्क्रू असले काही नसतात. मग हे जो स्पीड लेथ असतो हे मोस्टली कसं वुडन वर्क जे असतात त्या पर्पजसाठी यूज करतात किंवा पॉलिशिंग वर्क म्हणा, सेंटरिंगचे म्हणा, असल्या पर्पजसाठी यूज करतात. यामध्ये स्पिंडलचा जो स्पीड असतो तो खूप हाय असतो ॲज कम्पेअर टू अदर लेथ्स. आणि जर तुम्ही बघितलात की जो टूल पोस्ट म्हणजे टूल जो असतो याला डेप्थ ऑफ कट म्हणा जास्त लागत नसतो किंवा डेप्थ ऑफ कट जास्त लागत नसतो. आणि जो टूल जे असतो तो मॅन्युअली हँडल केला जातो मॅन्युअली. म्हणजे याला कॅगेजची काही गरज नसते. म्हणजे यावरती आपण टूल पोस्टवरती टूल सेट करून स्किल्ड ऑपरेटरनी मॅन्युअलीच तो टूल ऑपरेट करतात आणि जो आपल्याला शेप पाहिजे त्या शेपनी त्या हुडला देत असतात. The tool is mounted on the adjustable slide and is fed into the work by hand control. म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे टूल जे आहे ते ॲडजस्टेबल स्लाईडवरती ठेवतात आणि मॅन्युअली ते टूल ऑपरेट केला जातो. जसं आपल्याला शेप पाहिजे वूडवरती त्या पद्धतीनं ऑपरेट केला जातो. ॲप्लिकेशन जर बघितलात, वेअर कटिंग फोर्स इज लीड सच अ वूड कटिंग वर्क. जर तुम्ही बघितलात की काही टेबल्स वगैरे असले की त्याचे जे एकदम शायनी असे वूड लेग्स असतात, मग ते जे आहेत ते सगळे असल्या लेथवरतीच तयार होतात. किंवा स्पिनिंग ऑपरेशनसाठी किंवा सेंटरिंग किंवा पॉलिशिंग जे असतात ते त्यामध्ये स्पीड लेथ यूज करतात. स्पीड लेथ हॅज बीन नेम्ड बिकॉज ऑफ इट्स व्हेरी हाय स्पीड हेडस्टॉक. म्हणजे जो हेडस्टॉक असतो तो खूपच हाय स्पीड असतो, त्यामुळे याला नावानुसार याला स्पीड लेथ असे म्हणतात. नेक्स्ट टाईप आहे सेंटर लेथ ऑर इंजिन लेथ. आता सेंटर लेथ आणि इंजिन लेथ म्हणजे काय, जो आपण रेग्युलरली वर्कशॉपमध्ये जे बघतो ते सेंटर लेथ आहेत. तर इंजिन लेथ कशाला म्हणतात, तर जुन्या काळात म्हणजे जेव्हा न्यू होता लेथ मशीन त्यावेळी हे जे लेथ मशीन्स आहेत ते इंजिनवरती चालवत होते, स्टीम इंजिनवरती, म्हणून त्याला इंजिन लेथ असंही म्हटला जातो. इन अ स्टार्टिंग इट वॉज ड्रिवन बाय द स्टीम इंजिन, सो इट्स कॉल्ड ॲज इंजिन लेथ. नेक्स्ट आहे द इंजिन लेथ ऑर सेंटर लेथ ॲज ऑल बेसिक पार्ट्स. कोणकोणते बेसिक पार्ट्स असतात तो त्यात बेड असतो, हेडस्टॉक, टेलस्टॉक, बट हेडस्टॉक मच मोर रबस्ट in the construction and consist additional mechanism for driving the lathe spindle in multiple speed. म्हणजे जो सेंटर लेथ असतात, या एक्झाम्पलमध्ये इथं तुम्हाला सेंटर लेथचा फिगर आहे. जर सेंटर लेथ जे असतात त्यामध्ये जो हेडस्टॉक असतो ना, त्या डिफरंट स्पीड तुम्हाला अचीव करता येतात. म्हणजे त्यामध्ये गेअर मेकॅनिझम असतात, त्यामुळे तुम्हाला डिफरंट स्पीड तुम्ही अचीव करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला कट पाहिजे किंवा कोणते मटेरियलवरती तुम्ही मशीनिंग करत आहे त्यानुसार तुम्हाला स्पीड जे आहे ते वॅरी करावा लागतो. आणि जो सेंटर लेथ आहे त्यामध्ये तुम्हाला व्हॅरिएशन्स ऑफ स्पीड तुम्हाला भेटू शकतो, गेअर मेकॅनिझम असतो त्यात. तसेच जर तुम्ही बघितलात की सेंटर लेथ जो आहे त्यामध्ये कॅरेज असतो किंवा ॲप्रॉन मेकॅनिझम असतात. त्यामुळे जो आपला लीड स्क्रू आहे त्याद्वारे तुम्हाला जो हेडस्टॉकमधून तुम्हाला लीड स्क्रूला मोशन देता येतो
आणि आपल्या ॲप्रॉनला वगैरे तुम्हाला ॲप्रॉन मेकॅनिझमने किंवा तुम्हाला कॅरेजला तुम्हाला मोशन देता येतो. म्हणजे क्रॉस स्लाईड जे तुम्हाला क्रॉस मोशन जे असतो टूलचा तो देखील तुम्हाला ऑटोमॅटिक देता येतो. The engine lathe can be fit cutting tool both in cross and longitudinal. म्हणजे तुम्हाला क्रॉस अलॉंग दी ॲक्सिस ऑफ द जॉब किंवा स्पिंडल ऑफ द जॉब आणि तसंच तुम्हाला लॉन्जिट्युडनल म्हणजे अलॉंग दी ॲक्सिस ऑफ द स्पिंडलचा जो ॲक्सिस असतो त्याच्या पॅरलली तुम्हाला मोशन देता येतो टूलला, ॲज वेल ॲज क्रॉस मोशन पण देता येतो. म्हणजे डेप्थ ऑफ कट पण तुम्हाला देता येतो, फीड पण देता येतो, डेप्थ ऑफ कट पण देता येतो. with the reference of the lathe axis with the help of the carriage and feed rod and lead screw. जसं मी आता तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लीड स्क्रूच्या साह्याने, इथं जो लीड स्क्रू आहे, लीड स्क्रूच्या साह्याने तुम्हाला जो टूलला असतो त्याला मोशन देता येतो. जसं की लॉन्जिट्युडनल मोशन असेल किंवा क्रॉस मोशन, लॉन्जिट्युडनल मोशन तुम्हाला देता येतो. आणि हे जे लीड स्क्रू आहे त्याला मोशन कुठनं भेटतो तर त्याला गेअर मेकॅनिझम असतात एड स्टॉकमधून, तर त्याद्वारे त्याला मोशन भेटतो. सेंटर लेथ्स और इंजिन लेथ्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ द पॉवर ट्रान्समिशन. म्हणजे त्याला पॉवर जो आहे तो कसा ट्रान्समिट होत आहे यावरनं त्याचे टाईप्स पडतात. जसं की आता सपोज समजा माझ्याकडे इलेक्ट्रिक मोटार आहे, पण मी इलेक्ट्रिक मोटार जो आहे त्याला बेल्ट थ्रू मी पॉवर ट्रान्समिट करत आहे, तर त्याला बेल्ट ड्राईव्ह मोटार असे म्हणतात. जर सपोज समजा मी इलेक्ट्रिक मोटार जे आहे ते डायरेक्टली मी म्हणजे स्पिंडलच्या गेअरबॉक्सला अटॅच केलो तर त्याला गेअरबॉक्स्ड मोटार असे म्हणतात. असे म्हणजे आपण जसं पॉवर ट्रान्समिट करत आहे कोणत्या मीडियमनी, म्हणजे तो बेल्ट ड्राईव्ह असेल किंवा गेअर ड्राईव्ह असेल त्यावरनं त्याचे टाईप्स पडतात. हे झालं सेंटर लेथ. नेक्स्ट टाईप आहे आपला बेंच लेथ. आता बेंच लेथ म्हणजे नेमकं काय? बेंच लेथ म्हणजे सेम सेंटर लेथचाच सगळे कॉम्पोनंट्स असतात जे सेंटर लेथमध्ये आहेत ते, पण जो लेथ आहे, जो बेड लेथ आहे तो स्मॉल इन साईज असतो सेंटर लेथपेक्षा आणि ते एका बेंचवरती माउंट केलेला असतो. पण बेंच लेथ जो आहे तो हायली प्रिसाईज असतो आणि हायली ॲक्युरेट असतो ॲज कम्पेअर टू दी सेंटर लेथ. दिस इज अ स्मॉल लेथ युजली माउंटेड ऑन बेंचवरती तो माउंट केलेला असतो. दिस हॅज अ पर्टिक्युलर ऑल पार्ट्स ऑफ द इंजिन लेथमध्ये जेवढे पार्ट्स असतात ते याच्यात असतात. अँड दिस इज यूज्ड फॉर दिस स्मॉल अँड प्रिसिजन वर्क. आणि हे जे आहे ते स्मॉल वर्क्स, जे तुमचे जॉब जे स्मॉल जॉब असतात पण प्रिसाईज वर्क तुम्हाला पाहिजे असतो त्यावेळी बेंच लेथ यूज करतात. नेक्स्ट आहे टूल रूम लेथ. टूल रूम लेथ म्हणजे काय हो? म्हणजे हे पण सेम सेंटर लेथवानीच असतो, म्हणजे सगळे कॉम्पोनंट्स असतात यामध्ये पण आणि सेम वर्किंग प्रिन्सिपल असतात. पण टूल रूम लेथ जो असतो तो हायली ॲक्युरेट असतो, म्हणजे हायली ॲक्युरेट आणि हायली प्रिसाईज असले जॉब जिथं की आपल्याला हाय ॲक्युरेसीने मशीनिंग करायचं आहे तसल्यावेळी टूल रूम लेथचा यूज करतात. This lathe has a feature to similar as the engine lathe but so much accurately built. म्हणजे जे ॲक्युरेसी असतो याची तर ते खूपच जास्त असतो ॲज कम्पेअर टू दी सेंटर लेथ. इट हॅज अ वाईड रेंज ऑफ द स्पिंडल स्पीड रेंजिंग फ्रॉम द व्हेरी स्लो टू क्वाईट हाय स्पीड अप टू 2500 RPM. म्हणजे याचा जो स्पीड असतो तो खूप कमीपासून ते खूप जास्तपर्यंत व्हॅरिएशन करता येतात. स्पीड व्हॅरिएशन जो असतो तो याच्यात जास्त असतात. म्हणजे जसं की सेंटर लेथमध्ये आपण बघितलो त्याच्यापेक्षा जास्त स्पीड व्हॅरिएशन्स टूल रूम लेथमध्ये असतात. दिस लेथ इज मेनली यूज्ड फॉर द प्रिसाईज वर्क ऑन टूल्स, डायज, गेजेस अँड इन मशीनिंग. म्हणजे हे जे टूल रूम लेथ आहे हे मोस्टली जिथं आपल्याला ॲक्युरेट अँड प्रिसाईज वर्कची गरज असते त्यावेळी यूज करतात. जसं की आपल्याला एक सपोज समजा टूलवरती मशीनिंग करायचं आहे, टूल कसा ॲक्युरेट असायला पाहिजे तसल्यावेळी किंवा कास्टिंगमधले जे आपण डायज वगैरे यूज करतो त्यावरती मशीनिंग करण्यासाठी किंवा गेजेस जे आपण मेजरमेंट करण्यासाठी गेजेस यूज करत असतो ते खूप हायली ॲक्युरेट अँड प्रिसाईज असायला पाहिजे. मग अशा ते मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा त्यांना मशीनिंग करण्यासाठी टूल रूम लेथचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे कॅप्स्टन अँड टर्रेट लेथ.
आता कॅप्स्टन आणि टगेट लेथ म्हणजे नेमकं काय की हे जे आहे ते ॲडव्हान्स टाईप ऑफ सेंटर लेथ आहे कॅप्स्टन आणि टगेट. मग यामध्ये नेमकं काय आहे की यात जर तुम्ही बघितलं दोन्ही पण कॅप्स्टन आणि टगेट दोन्ही पण सेम असतात ऑलमोस्ट, पण थोडाफार ते व्हॅरिएशन्स असतात, ते कुठले आहेत ते आपण बघू. इट इज मॉडिफाईड इंजिन लेथ. कॅप्स्टन लेथ आर मोस्टली यूज्ड फॉर द मास प्रोडक्शन यूज्ड इन दी लाईट ड्युटी वर्कपीस. म्हणजे कॅप्स्टन जे आहेत ते लाईट ड्युटी वर्कपीससाठी यूज करतात, तर टगेट जे आहे ते हेवी ड्युटी वर्कपीससाठी यूज करतात. याच्यामध्ये नो टेल स्टॉक नसतो. इन्स्टेड ऑफ टेल स्टॉक एक्झॅगोनल टगेट इज प्रेझेंट. म्हणजे टेलस्टॉकच्या ऐवजी एकच मिनिट टेलस्टॉकच्या ऐवजी जर तुम्ही बघितलात इथं टेलस्टॉकच्या ऐवजी याच्यात एक्झॅगोनल टगेट असतो. इथं टेलस्टॉकच्या ऐवजी हे जे आहे हे एक्झॅगोनल टगेट आहे. तर याचा यूज कशाला करायचा की जर आपल्याला रिपिटेटिव्ह जॉब किंवा रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स करायचे असतील, सेम ऑपरेशन्स कंटिन्यू करायचे असतील, किंवा म्हणजे एक कॉम्पोनंट आहे त्यावरती फिक्स ऑपरेशन्स आपल्याला आहेत, म्हणजे ड्रिलिंग त्यानंतर रिमिंग असले फिक्स ऑपरेशन्स असतील, मग असल्यावेळी हा जो आहे कॅप्स्टन किंवा टगेट लेथ यूज करतात. तर याच्यामध्ये काय होतं नेमका, जो आपला टगेट असतो टगेटमध्ये नंबर ऑफ टूल्स ॲट ए टाईम तुम्ही माउंट करू शकता. म्हणजे मिनिमम तुम्ही जर स्क्वेअर टगेट असेल तर त्यामध्ये फोर टूल्स तुम्ही माउंट करू शकता. जर एक्झॉगोनल असेल तर तुम्ही त्यात 6 टूल्स माउंट करू शकता. मग एकदा तुम्ही 6 टूल्स सिक्वेन्स वाईज जर माउंट केलात, म्हणजे पहिला ड्रिलिंग टूल, मग त्यानंतर बोरिंग टूल किंवा रिमिंग टूल, असे जर सिक्वेन्सेस तुम्ही म्हणजे माउंट केलात, आणि म्हणजे काय होणार की जो सेटिंग टाईम असतो टूलचा तो प्रत्येक वेळी एक जॉबला इंडिव्हिज्युअल तुम्ही टूल चेंज करण्यापेक्षा जर तुम्ही असं टगेट लेथ जर यूज केला तर एकाच वेळी तुम्ही सगळे टूल्स माउंट केलेले असणार सिक्वेन्स वाईज, आणि जॉब तुम्ही होल्ड केला की लगेच एका पाठोपाठ एक ऑपरेशन्स तुम्ही लगेच करून घेत असणार. म्हणजे जो टूल सेटिंग टाईम असतो तो सेव्ह होतो. आणि हे मोस्टली मास प्रोडक्शन जिथं असतो त्यावेळी एक कॅप्स्टन टगेट लेथ यूज करतात. तर तुम्ही फिगर बघितलात तर तुम्हाला कळेल हा जो आहे हा कॅप्स्टन लेथ आहे आणि हा जो आहे हा टगेट लेथ आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही बघितलं याच्या दोघांमध्ये पण टेल स्टॉक नाही आहे, पण इन्स्टेड ऑफ टेल स्टॉक तुम्ही बघितलात हा जो आहे हा एक्झॉगोनल टगेट आहे. जर या दोघांमध्ये नेमका डिफरन्स बघितलात की नेमका या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तर कॅप्स्टन लेथ आणि टगेट लेथ. कॅप्स्टन लेथ इट इज लाईट ड्युटी मशीन अँड टगेट इट इज दी हेवी ड्युटी मशीन. म्हणजे कॅप्स्टन जो आहे कॅप्स्टन जे आहे हे लाईट ड्युटी मशिनिंगसाठी यूज केला जातो आणि टगेट जो आहे तो हेवी ड्युटी मशिनिंगसाठी यूज केला जातो. नेमका असं कशाला होतो, तर तुम्ही जर फिगरमध्ये बघितलात की जर टगेट जे आहे टगेट जे आहे ते हा जो टगेट आहे कॅप्स्टन लेथवरती रॅमवरती माउंट केलेला असतो. हा रॅम आहे, रॅमवरती टगेट माउंट केला असतो, आणि रॅम जो आहे हा जो रॅम आहे हा सॅडलवरती माउंट केलेला असतो. कॅप्स्टन लेथमध्ये टगेट जो आहे तो रॅमवरती माउंट केलेला असतो आणि रॅम जो आहे तो सॅडलवरती माउंट केलेला असतो. पण जर तुम्ही टगेट लेथ बघितलात तर त्यामध्ये तुमचा जो टगेट हेड असतो तो डायरेक्टली सॅडलवरती माउंट केलेला असतो. आणि सॅडल जो आहे तो अलॉंग दी बेड मूव्ह होत असतो. हे त्यांचे दोघांमधला म्हणजे मेन कन्स्ट्रक्शन डिफरन्स आहे. मग त्यावरनं त्यांचा जो वर्किंग आहे किंवा ते त्यांच्यातले डिफरन्स पडतात. दी सॅडल विल नॉट मूव्ह. जर तुम्ही कॅप्स्टनमध्ये बघितलं दी सॅडल विल नॉट मूव्ह ड्युरिंग दी मशिनिंग. कॅप्स्टनमध्ये सॅडल जो आहे तो मूव्ह होत नाही, पण म्हणजे कॅप्स्टनमध्ये सॅडल जो आहे तो मूव्ह होत नाही, पण सॅडलच्या ऐवजी रॅम जो असतो तो रॅम मूव्ह होत असतो. पण जर टगेटमध्ये जर बघितलं तर टगेटमध्ये जो सॅडल इज मूव्ह अलॉंग विथ दी टगेट हेड ड्युरिंग दी मशिनिंग. जो टगेट हेड आहे तो अलॉंग दी सॅडल मूव्ह होत असतो. दी लेंथवाईज मुवमेंट ऑफ दी टगेट इज लेस. कॅप्स्टन लेथमध्ये जो असतो तो जो टगेट हेडचा जो मुवमेंट असतो तो कमी असतो. का, म्हणजे तो रॅमवरती माउंट आहे. पण टगेट लेथवरती तसं नसतो. टगेटमध्ये जो लेंथवाईज मुवमेंट असतो तो जास्त असतो. का, कारण तिथं रॅम नसतो, तर पूर्ण जो हेडस्टॉक आहे तो विथ सॅडल तो बेडवरती पूर्ण मूव्ह होत असतो. शॉर्ट वर्कपीस ओनली कॅन बी मशीन्ड इन कॅप्स्टन लेथ. कारण जो मुवमेंट आहे याचा कमी आहे, कारण तो रॅमवरती माउंट आहे. त्यामुळं याच्यावरती जे मशीनिंग जे जॉब्स असतात ते शॉर्ट लेंथचे असतात. बट
टगेटमध्ये तसं नसतं. टगेटमध्ये लॉंग वर्कपीस तुम्ही मशीनिंग करू शकता. इट इज इझी टू मूव्ह दी टगेट हेड ॲज इट स्लाइड्स ओव्हर दी रॅम्प. टगेट हेड रॅम्पवरती असल्यामुळं तो इझिली मूव्ह करू शकतो आपण. पण इट इज डिफिकल्ट टू मूव्ह दी टगेट हेड अलॉंग दी विथ सॅडल. म्हणजे टगेट लेथमध्ये जो आहे तो टगेट हेड जो आहे तो डायरेक्टली सॅडलसोबत कनेक्ट असल्यामुळं मुवमेंट करण्यासाठी खूप जड जातो. टगेट लेथमध्ये जो मुवमेंट आपण देत असतो टगेट हेडला तो खूप जड जातो, कारण टगेट हेड जे आहे तो डायरेक्टली सॅडलला कनेक्ट आहे. पण कॅप्स्टनमध्ये तसं होत नाही, कारण कॅप्स्टनमध्ये जर तुम्ही बघितलात जो आपला टगेट हेड आहे तो रॅमशी कनेक्टेड आहे आणि रॅम सॅडलशी कनेक्टेड आहे. म्हणून टगेट हेडला मूव्ह करायचं असेल तर तो इझिली मूव्ह शकतो, कारण तो रॅमवरती असतो. दी टगेट हेड कॅनॉट बी मूव्ह क्रॉसवाईज. म्हणजे क्रॉस मुवमेंट होत नाही. टगेट हेडचा जो आहे ना तो क्रॉस मुवमेंट होत नाही कॅप्स्टनमध्ये. पण टगेटमध्ये फक्त काही टगेट स्पेसिफिक टगेट्समध्येच क्रॉस मोशन होतं. आणि जर तुम्ही बघितलात जर डेप्थ ऑफ कट जर झालं, डेप्थ ऑफ कट जो आहे कॅप्स्टन लेथमध्ये डेप्थ ऑफ कट हा कमी द्यावा लागतो, कारण जो रिजिडिटी आहे कन्स्ट्रक्शन रिजिडिटी कॅप्स्टनची तो कमी आहे. पण टगेटमध्ये तसं नसतो. तो कन्स्ट्रक्शन रिजिडिटी जे आहे तो जास्त असतो, म्हणजे रिजिडिटी जास्त असते टगेट लेथमध्ये. त्यामुळे तुम्ही डेप्थ ऑफ कट जास्त देऊ शकता टगेट लेथमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे कॅप्स्टन लेथ. इट इज यूज्ड फॉर दी मशीनिंग वर्क पीस अप टू 60 mm डायमीटर. 60 mm डायमीटरपर्यंतच तुम्ही मशीनिंग म्हणजे डायमीटरची जॉबच तुम्ही अप टू 60 mm. त्याच्यापेक्षा जास्तचे डायमीटरचे जर तुम्ही जॉब जर मशीनिंग करायचं असेल तर तुम्हाला कॅप्स्टन लेथवरती करता येत नाही. पण टगेट लेथवरती तसं नाही. टगेट लेथवरती तुम्हाला अप टू 200 mm डायमीटरचे जॉब तुम्हाला मशीनिंग करता येतात. आणि लास्ट पॉईंट आहे कॉलेट्स आर यूज्ड टू होल्ड दी वर्कपीस. म्हणजे जर तुम्ही स्पिंडलवरती बघितला जे चेक जे असतात ते कॉलेट टाईप चेक्स असतात कॅप्स्टनमध्ये. म्हणजे इझिली ते माउंट करता येतात किंवा काढता येतात, पण ते डायमीटर छोटा असतो कलेटचा. पण जर टगेटमध्ये बघितलात तर टगेटमध्ये टू होल्ड दी जॉब वी नीड पॉवर ऑपरेटेड चेक्स. म्हणजे आपल्याला पॉवर ऑपरेटेड चेक्स आपल्याला यूज करावं लागतात किंवा जॉ चेक्स आपल्याला यूज करावं लागतात जॉबला होल्ड करण्यासाठी. हे झालं टगेटेड आणि कॅप्स्टन लेथबद्दल, टगेट लेथ आणि कॅप्स्टन लेथबद्दल. तर पुढचा जे टाईप आहे जर तुम्ही पुढचा बघितलात स्पेशल पर्पज लेथ. स्पेशल पर्पज लेथ म्हणजे कसं असतात की ते फक्त स्पेशल कामासाठीच म्हणजे मॅन्युफॅक्चर केलेलं असतं त्या लेथचा. म्हणजे ऑर्डिनरी लेथमध्ये जे आपण काम करू शकत नाही तसले काम करण्यासाठी स्पेशल लेथ यूज केला जातो. स्पेशल पर्पज लेथ machines is used to performing the special tasks which cannot be performed on the ordinary lathe. म्हणजे कसं आता फॉर एक्झाम्पल गॅप बेड लेथ आहे. आता गॅप बेड लेथ म्हणजे कसं असतो दी गॅप बेड लेथ गॅप इज प्रोव्हाइडेड ओव्हर दी बेड नियर दी हेडस्टॉक टू हँडल दी जॉब हॅविंग अ फ्लॅन्ज. म्हणजे सपोज समजा एखादी जॉब आहे तर त्याला फ्लॅन्ज आहे. तुम्हाला माहीत आहे जर आता सपोज समजा हे शाफ्ट आहे माझा आणि त्याला अचानकच एक फ्लॅन्ज आहे आणि शाफ्ट आहे. मला मशीनिंग करायचं आहे यावरती. पण जेव्हा मी ऑर्डिनरी लेथवरती जर ठेवायला गेलो तर फ्लॅनची डायमीटर मोठे असल्यामुळे तो ऑर्डिनरी लेथवरती तो माउंट होऊ शकत नाही का, म्हणजे त्याची डायमीटर जो फ्लॅनची डायमीटर आहे तो जास्त आहे, तो बेडला हिट करू शकतो. मग अशा वेळी जो बेड गॅप मशीन आहे किंवा बेड गॅप लेथ मशीन आहे त्याचा यूज केला जातो. जो फ्लॅंज असतो तो या गॅपमध्ये सेटल होतो आणि जो मशीनिंग करायचा पार्ट असतो तो बेडवरती राहतो आणि आपण टूलच्या साहाय्याने त्याच्यावरती मशीनिंग करू शकतो. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल म्हणजे की व्हील लेथ मशीन. आता व्हील लेथ मशीन जर तुम्ही बघितलात की नेमका हे कुठे यूज करतात, जे लोकोमोटिव्ह व्हील्स असतात आपले लोकोमोटिव्हचे जे व्हील्स आहेत त्यावरती थ्रेडिंग करण्यासाठी यूज करतात. तर तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकाल की व्हील लेथ मशीन कसं असतो. Wheel lathes are special purpose lathe machines that used for the finishing the journals and the turning the threads on the locomotive wheels. Locomotive wheels वरती थ्रेड टर्निंग करण्यासाठी व्हील लेथ मशीन यूज केला जातो. आणि अजून एक टाईप आहे टी टाईप लेथ मशीन. टी टाईप लेथ मशीनमध्ये
जर तुम्ही बघितलात, टी लेथ मशीन इज द टाईप ऑफ दी मशीन विच हॅव अ टी शेप्ड बेड जो आहे तो टी शेप असतो. अँड इट इज यूज्ड इन दी एरोस्पेस इंडस्ट्री फॉर दी मशिनिंग ऑफ दी गोटाक ऑफ दी जेट. जे आपले जेटचे जे गोटाक असतात त्याचा मशिनिंग करण्यासाठी हा टी टाईप शेपचा लेथ मशीन यूज केला जातो. तर आपलं लास्ट मशीन आहे तो म्हणजे ऑटोमॅटिक टाईप लेथ मशीन किंवा त्याला CNC लेथ मशीन असंही म्हणतो आपण, यूज करतो. म्हणजे ॲज पर दी नेम सजेशन, दी लेथ मशीन इज इन विच दी कंप्लीट वर्क अँड दी जॉब हँडलिंग मुवमेंट्स रिक्वायर्ड फॉर दी कंप्लिशन ऑफ दी जॉब आर डन ऑटोमॅटिकली. म्हणजे ऑटोमॅटिक लेथ मशीनमध्ये सगळे जे आपण जे आपल्याला जॉबवरती जे प्रोसेस करायचे असतात, म्हणजे मशीनिंग करायचं असतो, जसं टर्निंग, फेसिंग किंवा थ्रेडिंग, हे सगळे ऑटोमॅटिक केला जातो. कशाद्वारे की आपण म्हणजे त्यामध्ये आपण प्रोग्रामिंग केला जातो कॉम्प्युटरमध्ये, आणि प्रोग्रामिंग जो आहे तो मशीन रीड करतो, आणि रीड करून त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीनं आपण प्रोग्राम केलेला आहे, जसं आपण टर्निंग पाहिजे, फेसिंग पाहिजे किंवा थ्रेड्स पाहिजे, त्या पद्धतीनं तो ऑटोमॅटिकली मशीनिंग केला जातो. तर त्याला ऑटोमॅटिक टाईप मशीन असे म्हणतात. कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल CNC इज द मोस्ट ॲडव्हान्स्ड फॉर्म ऑफ दी लेथ मशीन. CNC जे आपण तुम्ही इंडस्ट्रीत बघितला की मॅक्सिमम आता सगळीकडे CNC मशीन्स मोस्टली यूज करतात हाय प्रोडक्शनसाठी. CNC लेथ मशीन्स प्रोड्यूस दी मोस्ट ॲक्युरेट प्रोडक्ट ॲज कम्पेअर्ड टू दी अदर लेथ मशीन्स. जे आपण ऑर्डिनरी लेथ मशीन्स जे बघितलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट CNC मशीन असतात. In this machine, programs are feed. Program is being to be feed to the computer system, which control overall the work of the lathe. म्हणजे याच्यामध्ये कसं असतो, जे आपल्याला मशीनिंग करायचे आहेत, म्हणजे केवढा डायमीटर पाहिजे, केवढा स्पिंडल स्पीड पाहिजे, हे सगळे आपण जे आहे ते प्रोग्रामिंग करतो, आणि तो प्रोग्रामिंग जो आहे तो कम्प्युटरला देतो CNCच्या, आणि त्या प्रोग्रामिंगला तो रीड करतो कम्प्युटर, आणि त्या पद्धतीनं आपल्याला जे वर्क जसं आपल्याला जॉबवरती मशीनिंग करायचं आहे त्या पद्धतीनं ते ऑटोमॅटिकली जॉबवरती मशीनिंग केलं जातं. इट इज यूज्ड फॉर दी लार्ज स्केल प्रोडक्शन. जिथं लार्ज स्केल प्रोडक्शन असतात, जसं इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलात की मॅक्सिमम सगळीकडं जे आहे ते लेथ मशीन म्हणजे CNC लेथ मशीनच यूज केलं जातो. हे तुम्हाला एक इथं बेसिक डायग्राम फिगर आहे CNC लेथचा. जर तुम्ही बघितलात, हा जो आहे पॅनल आहे, कम्प्युटर ऑपरेटेड पॅनल आहे, हा पॅनल आहे. नेक्स्ट आहे लेथ मशीन स्पेसिफिकेशन. आता लेथ मशीन स्पेसिफिकेशन म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं स्पेसिफिकेशनची काय गरज आहे, की जर तुम्हाला माहीतच नाही की लेथ मशीनची स्पेसिफिकेशन काय आहे, म्हणजे त्या लेथ मशीनचा मॅक्सिमम किती लेंथपर्यंतचा जॉब त्यामध्ये होल्ड होऊ शकतो हे जर तुम्हाला माहीत नसेल, किंवा किती डायमीटरचा जॉब त्यामध्ये होल्ड होऊ शकतो, तर ते कोणते मशीन तुम्हाला कधी यूज करायचं ते कळत नाही. म्हणून तुम्हाला लेथ मशीनचे स्पेसिफिकेशन माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. मग लेथ मशीनचे स्पेसिफिकेशन नेमकं कोणत्या पॉईंट्सवरती डिपेंडिंग असतात, तर काही मेन पॉईंट्स असतात ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट आहे दी लेंथ बिटवीन दी टू सेंटर्स. म्हणजे जे सेंटर असतात, हेडस्टॉक सेंटर आणि टेलस्टॉक सेंटर, या दोघांमधला जेवढा डिस्टन्स असतो किंवा लेंथ असतो त्याला द लेंथ बिटवीन टू सेंटर्स असं म्हणतात. त्यावरनं काय होतं, तर तुम्ही बघितलं, इट इज दी मेजर ऑफ दी मॅक्सिमम लेंथ ऑफ दी वर्क पीस दॅट कॅन बी फिक्स्ड बिटवीन दी लेथ सेंटर. म्हणजे या दोघांच्या मधला जर लेंथ जर तुम्हाला माहीत असेल तर त्यावरनं तुम्हाला कळेल की मॅक्सिमम किती लेंथचा डायमीटर यामध्ये होल्ड होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त लेंथचा वर्क पीस यामध्ये होल्ड होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे हाईट ऑफ दी सेंटर. आता हाईट ऑफ दी सेंटर म्हणजे काय, बेडपासूनचे जे हेडस्टॉक सेंटर असतो त्यामधला जो हाईट असतो त्याला हाईट ऑफ दी सेंटर असे म्हणतात. तर त्यावरून तुम्हाला काय कळेल की द डिस्टन्स बिटवीन दी लेथ जो ॲक्सिस असतो हा, अँड दी लेथ बेड इज कॉल्ड ॲज दी हाईट ऑफ दी सेंटर. म्हणजे त्यावरून तुम्हाला कळेल की हा जो गॅप आहे, हा जो सेंटर आहे आणि हा जो बेड आहे, या दोघांमधला जो डिस्टन्स आहे त्याला हाईट ऑफ दी सेंटर असे म्हणतात. नेक्स्ट आहे स्विंग डायमीटर ओव्हर दी बेड. म्हणजे इट इज दी मॅक्सिमम डायमीटर ऑफ दी वर्क पीस दॅट कॅन बी टर्न ऑन दी लेथ विदाउट हिटिंग दी बेड. म्हणजे स्विंग डायमीटरमुळं आपल्याला काय कळतो की मॅक्सिमम किती डायमीटरचा जॉब आपण
या लेथ मशीनवरती परफॉर्म करू शकतो. जर त्याच्यापेक्षा जर जास्त डायमीटर असेल तर तो काय होईल, बेडला हिट करायला चालू करेल. मग ते आपण मशीनिंग करू शकत नाही. म्हणजे स्विंग डायमीटरमुळे आपल्याला काय कळेल की मॅक्सिमम किती डायमीटरचा वर्कपीस आपण या लेथ मशीनवरती ऑपरेट करू शकतो किंवा लेथ मशीनवरती मशीनिंग करू शकतो. नेक्स्ट आहे मॅक्सिमम बायर डायमीटर. इट इज द मॅक्सिमम डायमीटर ऑफ द वर्कपीस दॅट कॅन बी passes throughout the hole in the हेडस्टॉक. जर तुम्ही बघितलात हेडस्टॉकमध्ये जो स्पिंडल असतो तो होलो स्पिंडल असतो. मग त्यामध्ये जे हाय लेंथचे जास्त लेंथचे भाग असतात ते तुम्ही त्यामधनं पास करून तुम्ही मशीनिंग करू शकता. पण त्याचा जो डायमीटर असतो स्पिंडलचा डायमीटर, होलो स्पिंडलचा डायमीटर तो किती आहे, म्हणजे त्यापेक्षा जास्त डायमीटरचं जर स्पिंडल असेल, वर्कपीस असेल, तर तुम्ही त्या स्पिंडलमधनं पास करू शकत नाही. मग ते किती पाहिजे, तर मॅक्सिमम बार डायमीटर जेवढा असतो त्यापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे ते इझिली जो आपला स्पिंडल असतो ओलो स्पिंडल हेडस्टॉकमध्ये त्यातून तो इझिली पास होऊ शकतो. आणि अजून काही फॅक्टर्स आहेत लेथ मशीन स्पेसिफिकेशनचे, जसं की टेलस्टॉक स्लीव ट्रॅव्हल. म्हणजे जे टेलस्टॉकमध्ये जो स्लीव असतो टेलस्टॉकमध्ये तो कितीपर्यंत ट्रॅव्हल होऊ शकतो, किंवा मॅट्रिक्स थ्रेड पिचेस किंवा लीड स्क्रू पिचेस, जे आपले लीड स्क्रू असतो त्याचा पिचवरनं तो स्पेसिफाय होतात, किंवा मोठा पॉवर किंवा त्याचा स्पीड RPM, म्हणजे किती RPMचा मोटर आहे किंवा किती पॉवरचा मोटर आहे त्यावरती असतात, किंवा शिपिंग डायमेन्शन्स, म्हणजे तो किती एरिया ऑक्युपाय करतो, म्हणजे त्याचा जो किती एरिया ऑक्युपाय करतो, किती बेस एरिया आहे, त्यावरनं लेथचे स्पेसिफिकेशन्स होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेथमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात आणि त्यांचं फंक्शन्स काय आहे त्याबद्दल स्टडी करू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.